जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 9 गुणरूपाचा. समास 8 देहांत निरूपण. समर्थांच्या मते वासना ही सूक्ष्म आहे आणि देह सोडल्यावर सुद्धा ती वातावरणात शिल्लक राहते. आपल्याला माहीत आहे की वाऱ्यामुळे ढग हलतात, तसेच माणसाचे वासनात्मक अंतःकरण वायूमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. मेलेला माणूस जिवंत होणे ही गोष्ट अतिशय सूक्ष्म आहे. अज्ञानी माणसाला ते दिसत नाही, परंतु साधना करून ज्याचे मन सूक्ष्म झाले आहे त्याला ते जाणवते. मंत्राने बऱ्याच गोष्टी शक्य होतात. वायू ही एक मोठी शक्ती आहे. असे म्हणतात की पूर्वी दीपराग म्हटला की दिवे पेटत असत. ही सुद्धा वायूची शक्ती आहे. आपले अंतःकरण सूक्ष्म आणि वायुरूप आहे, त्यामुळे ते पुन्हा शरीर निर्माण करतं आणि जन्माला येतं. अशा प्रकारे अंतःकरण पुन्हा जन्माला येतं. हा समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 9 गुणरूपाचा समास 8 देहांत निरूपण. श्रीराम. ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतःकाळी. बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले. जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका. आता दुश्चित होऊ नका, म्हणे वक्ता. पंचप्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती. वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. वायो सरिसा वासना गेली, ते वायुरूपेची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली, हेतू परत्वे. कित्येक प्राणी निश्शेष मरती, पुन्हा मागुते जीव येती. ढकलून दिल्हे तेणे दुखवती, हस्तपादादिक. सर्पदृष्टी जालियावरी, ती दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की. कित्येक शवे होऊन पडती, कित्येक तयास उठवती. यमलोकीहुनी आणती माघारे प्राणी. कित्येक पूर्वी श्रापिले, ते शापे देह पावले. उश्रापकाळी पुन्हा आले पूर्वदेही. कित्येकी बहु जन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक. फुंकल्या सारिसा वायो गेला, तेथे वायो सोत निर्माण झाला. म्हणून वायोरूप वासनेला जन्म आहे. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना, परी ते आहे. वासना जाणीव हेत, जाणीव मुळींचा मूळ तंत. मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे. कारणरूप आहे ब्रह्मांडी, कायरूपे वर्ते पिंडी. अनुमानिता तातडी अनुमानेना, परंतु आहे सूक्ष्मरूप. जैसे वायोचे स्वरूप, सकळ देप व वायोरूप आणि भूतसृष्टी. वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तरी जाणीव वासना अतिसूक्ष्म. त्रिगुण आणि पंचभूते हे वायोमध्ये मिश्रिते. अनुमानेना म्हणून त्याते मिथ्या म्हणू नये. सहज वायो चाले, तरी सुगंध दुर्गंध कळू आले. उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी. वायोचेनी मेघ बोळती, वायोचेनी नक्षत्रे चालती. सकळ सृष्टीची वर्तती गती, कळतो वायू. वायोरूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते. विधी केली या प्रेते, सावध होती. रहाणे ब्राह्मण संबंध जाती, रहाणे
ठेवणी सापडती, नाना गुंतले उगवती, प्रत्यक्ष राहाणे. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरोन डोले, आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी. ऐसा वायोचा विकार, येवच कळेना विस्तार, सकळ काही चराचर वायोमुळे. वायो स्तब्ध रूपे दृष्टी धरता, सृष्टी धरता, वायो चंचळ रूपे सृष्टी करता. न कळे तरी विचारी प्रवर्ता, म्हणिजे कळे मूळ मायेपासून सेवटवरी. वायोचे सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी, मज निरोपावे. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपुल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे, पुढे मागुता वोघ लोटे भूमंडळी. तैसा वायोमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोठे विकारे कोठे समीर, उगाच वाजे. वारी अंगावरून जाती, तेणे हातपाय वाळती, वारा वाजता करपती आली पिके. नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी, विज कडाडी अंबरी. वायोमुळे वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्धारी. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खाडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी वोडंबरी करीती मंत्र सामर्थ्ये. राक्षसांची मावरचना, देवादिकाही कळेना, विचित्र सामर्थ्ये नाना, स्तंभन मोहनादिके. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणोनी. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री साभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिळीती आणि धनलाभ. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यया आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. इतिश्री दासबोधे. गुरुशिष्य संवादे. देहांत निरूपण नाम. समास अष्टम. श्रीराम